जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन दिमागदार सोहळ्यात संपन्न। संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव समारंभ व संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच खांडेश्वर शेतकी साधन सहकारी संस्थेच्या सुपर शॉपीचे उद्घाटन मंगळवारी 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले। यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, रणजित देशमुख, इंद्रजित थोरात, बाजीराव पाटील खेमनर, माधवराव कानवडे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, संपतराव डोंगरे, शंकर खेमनर पाटील, बापूसाहेब टाक, मीराताई शेटे, खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, खांडेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नवाजी गुंजाळ, ॲडव्होकेट मधुकर गुंजाळ, कारखान्याचे संचालक रमेश भाऊ गुंजाळ, स्वामी दयानंद गिरी महाराज, सरपंच ॲडव्होकेट विकास गुंजाळ, संस्थेचे चेअरमन रावसाहेब गुंजाळ, व्हाईस चेअरमन संजय गुंजाळ यांसह मान्यवर संस्थेचे संचालक मंडळ, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सलीम शेखसह प्रतिनिधी हुसैन पटेल। दिवस आपल्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे। खरं आपण बघतो एक भव्य वास्तू गेले 27 वर्ष आपल्या संस्थेला झालेली आहे। खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी रौप्य महोत्सवी होता आपल्या संस्थेचा, परंतु सर्व संचालक सभासदांची इच्छा होती की संस्थेचा रौप्य महोत्सवी स्वतःच्या इमारतीत व्हावा। या उद्देशाने आपण 1-1.5 वर्ष लेट केला आणि स्वतःची इमारत भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी उभी राहते आणि तिचा रौप्य महोत्सवी सोहळा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, डॉक्टर तांबे साहेब असतील, त्याचबरोबर काका कोयटे साहेब असतील, या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते होतोय। त्याचा निश्चितच एक सभासद या संचालक या नात्याने निश्चित असा आनंद होतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्राचा आदर्शवत सहकार कुठे, देशाचा आदर्शवत सहकार कुठे असेल तो महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रातला आदर्शवत सहकार कुठे असेल तो संगमनेर तालुक्यातला, आणि संगमनेर तालुक्यातला सहकाराचा आदर्श कोणता असेल तर तो आपल्या खांडगावचा। इतकं आदर्श कामकाज आपल्या गावातून होत असतं। याचं कारण म्हणजे आपल्याला शिकवण दिलेली ते स्वर्गीय सहकर्मचारी दादांनी आपल्याला सहकारात कसं काम करावं याचे धडे आपल्या सर्वांना दिले। आणि दादा म्हणजे एक व्यासपीठ आहे, एक सहकाराचं व्यासपीठ आहे, एक सहकाराचं विद्यापीठ आहे, आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आहेत, आणि त्या विद्यापीठाचे आपण सर्व या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळी त्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत। त्यामुळे सहकारात काम करत असताना कसं काम करावं याचं आदर्श उदाहरण या संगमनेर तालुक्यात स्वर्गीय सहकर्मचारी दादांनी आपल्याला दाखवून दिलं। परंतु संगमनेरमध्ये सहकारात काम करताना दादांनी जी आदर्श तत्व दिली त्या तत्वाला अधिकृत राहून आपण आज कामकाज करतो। खरं तर लक्ष्मी पतसंस्थेच्या बाबतीत बोललं पाहिजे। 1997 साली अवघ्या 9 लाख रुपये ठेवींवर ही संस्था चालू झाली। त्यावेळेस आदरणीय साहेबांच्या हस्ते आपण या संस्थेचं उद्घाटन केलं,
आणि उद्घाटन केल्यानंतर आपण बघतोय आदरणीय भाऊ असतील, नावाजी बाबा असतील, किसनदादा असतील, या सर्व मान्यवर मंडळींच्या मार्गदर्शनाखाली एक नवी पिढी त्यावेळेस कार्यरत होती आणि त्या पिढीने ही संस्था उभारण्याचं काम केलं. हे काम करत असताना संस्थेचं वैशिष्ट्य राहिलं की आपल्या परिसरातले संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेली ही संस्था आपल्या गावातील अनेक बेरोजगार लोकांना त्यांनी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली. शेतीसाठी पतपुरवठा असेल, अनेक त्यांना घर बांधणीसाठी असेल, पाईपलाईन असेल किंवा विहिरीसाठी असेल किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, इव्हन आपल्या येथील जे विद्यार्थी शिकत होते त्यांना उच्च शिक्षणासाठी देखील कर्ज लागलं तर या संस्थेने कधीही अहोरात्र या ठिकाणी कोणत्याही क्षणाला कर्ज उपलब्ध करून दिलं आणि त्याची परिणती आपण बघतो गेल्या 27 वर्षात या संस्थेच्या जीवावर अनेक पदाधिकारी या ठिकाणी, अनेक युवक या ठिकाणी उभे राहिले आणि स्वतःच्या पायावर उभे राहू शकले. याचं कारण म्हणजे लक्ष्मी पतसंस्था. आज आपण बघतो संस्थेवर 32 कोटीच्या ठेवी संस्थेकडे आहे. संस्थेची संगमनेर खुर्द येथे दुसरी शाखा आहे, आडवा ओढा येथे. त्या ठिकाणी आपले खांडगावचे बरेच नागरिक राहतात. त्या ठिकाणी देखील जवळजवळ 4.25 कोटी रुपयाच्या ठेवी आणि या ठिकाणी मधुभाऊ गुंजाळ बसलेले, त्यांची देखील शिवकृपा पतसंस्था आहे. त्यांच्या देखील 13-14 कोटी रुपये, म्हणजे 4000 लोकसंख्या असलेल्या गावात 50 कोटी ठेवी असलेले एकमेव तालुक्यातील गाव म्हणून आपल्याला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागतं. यानंतर शेतकरी विकास मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो. इंद्रजित भाऊंचा विनंती करतो की जरा जास्त उपस्थित झालेले आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी मी कपिल गुंजाळ यांना विनंती करतो की नाव कमवलेलं आहे संगमनेरातून खंडेराव वरपे साहेब अहोरात्र या ठिकाणी जी रोपण नाईक वाटचालीमध्ये नमाजी पाटील, शैलेजा सोपनराव गुंजाळ यांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सन्मान होत आहे. नमाजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होते साहेबांच्या हस्ते. सन्माननीय सोमादादा गुंजाळ, सोमनाथदादा गुंजाळ त्यांचा सत्कार साहेबांनी करावा. कोटीचा निधी दिला आणि तेथील विकास कामाला गती आली त्याबद्दल साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. त्यानंतर ज्येष्ठ संचालक विठ्ठलप्पा गुंजाळ या ठिकाणी होतोय. त्यानंतर वही चेअरमन रमेश मारुती गुंजाळ यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रातिनिधिक ज्येष्ठ संचालक सन्माननीय मनोहर लहानुभऊ गुंजाळ, चेअरमन रावसाहेबजी गुंजाळ, संजयजी गुंजाळ, प्रमुख संचालक रमेश भाऊ गुंजाळ यांचा महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो. तर महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीला अभिमान वाटावा असं काम, अशा प्रकारची इमारत खांडगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये 10,000 लोकसंख्या असलेल्या या खांडगावमध्ये एवढी भव्य दिव्य इमारत जी काही बांधलेली आहे त्याबद्दल विद्यमान संचालकांचं आणि संस्थापकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रात मला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचा योग येईल त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सहकाराचा विकास पाहायचा असेल तर खांडगावमध्ये जा आणि या लक्ष्मी पतसंस्थेच्या इमारतीला भेट द्या. अशा प्रकारची भव्य दिव्य इमारत आणि सर्वांग सुंदर अंतर्गत सजावट या इमारतीमध्ये उभी राहिलेली आहे. याचा आम्हाला सगळ्यांना सहकारी मित्रांनो निश्चितपणे अभिमान आहे. आणि हा अभिमान बाळगत असताना या पतसंस्थेच्या कामकाजाविषयी सुद्धा मला सांगितलं पाहिजे. केवळ 27 वर्ष झाले या पतसंस्थेला स्थापन होऊन. 27 वर्षामध्ये जवळपास 31 कोटी रुपयांच्या ठेवी, म्हणजे एका वर्षामध्ये जवळपास 1,10,00,000 रुपयाचा विश्वास या संचालक मंडळानं संपादन केलेला आहे.
आणि सहकाराची जी काही आदर्श पतसंस्थेचे निकष असतात ते सर्व निकष या पतसंस्थेनं निश्चितपणे पूर्ण केलेले आहेत. गुंतवणुकीमध्ये मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की ठेवीच्या 25% गुंतवणूक करण्याचा सहकार खात्याचा निकष आहे. बापूसाहेब टाक आहेत, सीए आहेत, बरोबर आहे ना बापूसाहेब? तरी सुद्धा 25%च्या ऐवजी 33.31% एवढी तरलता या लक्ष्मी पतसंस्थेनं राखलेली आहे. हे निश्चितपणे या पतसंस्थेच्या सुरक्षिततेचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे जो काही स्वनिधी असतो प्रत्येक पतसंस्थेचा, त्या स्वनिधीच्या 10 पट ठेवी प्रत्येक संस्थेला उभारता येतात. म्हणजे ठेवीच्या किमान 10% एवढा स्वनिधी पाहिजे, तर तो या संस्थेचा तब्बल 13.25% इतका आहे. म्हणजे तो निकष सुद्धा सुरक्षिततेचा या संस्थेनं सहकार खात्यानं ठरवून दिलेल्यापेक्षा चांगल्या प्रकारे पार केलेला आहे. सीडी रेशो सुद्धा जो 70% पाहिजे, तर या संस्थेचा सीडी रेशो म्हणजे कर्ज वाटप हे ठेवींच्या मानानं केवळ 66.64% एवढं आहे. आणि ही जी काही भव्य दिव्य इमारत या ठिकाणी दिसते आहे, मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी इमारत संचालक मंडळाने बांधण्याचा धाडसाचा निर्णय कसा घेतला. परंतु तब्बल 1,45,00,000 रुपयाचा इमारत निधी या संस्थेनं आपल्या नफ्यातून उभारला आणि त्या 1,45,00,000 रुपयाच्या निधीतून ही इमारत भव्य दिव्य अशा प्रकारची उभी केलेली आहे. सभासदांच्या ठेवीतला एका पैशालाही यांनी त्या ठिकाणी हात लावले नाही. दुर्दैवाने आज काय होतं, सभासदांनी ज्या काही ठेवी आपल्याकडे दिलेल्या आहेत त्या ठेवीचे आपण मालक नाही आहोत, त्याचे आपण केवळ विश्वस्त आहोत. किंवा मिळालेल्या ठेवी कर्ज रूपानं वाटायच्या, ठेवीदार आणि कर्जदार यामधले आपण मध्यस्थ आहोत हे विसरून अनेक पतसंस्था त्या ठेवीचे आपण मालक आहोत अशा भावनेनं पतसंस्था चळवळीमध्ये जे काही काम करतात त्या पतसंस्था अपप्रवृत्ती त्या पतसंस्थेमध्ये आहेत. आणि अशा प्रवृत्तींना आमचं महाराष्ट्र राज्य सहकारी फेडरेशन कधीही थारा देत नाही. इमारतीचं आता उद्घाटन झालेलं आहे आणि ज्यांना राज्यातील पतसंस्था चळवळीचा अनुभव आहे, जे कुठल्याही, आताच त्यांनी सांगितलं का ऑडिटरला जे सापडत नाही ते त्यांना सापडतं, अशा काका कोयटेंनी आता पतसंस्थेच्या, लक्ष्मी पतसंस्थेच्या सगळ्या आकडेवारींबद्दल आणि कामाबद्दल जे सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, मला वाटतं की तेच आता आपल्यासाठी फार मोठं सर्टिफिकेट आहे की एक चांगली पतसंस्था चालवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो आहे. तीर्थरूप सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांनी या तालुक्याला सहकाराची एक शिस्त लावून दिली आणि त्या शिस्तीचे त्यांचे सहकारी म्हणून लहानभाऊ पाटील गुंजाळ असतील आणि त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये आता रमेश गुंजाळ आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, या अतिशय काटकसरीतून ही संस्था उभं करण्याचं काम करताय. मग ती डेअरी असो किंवा पतसंस्थेचे या ठिकाणी आपण कामकाज पाहतोय. आणि म्हणून काकांनी आता सांगितलं, अनेक पतसंस्थेच्या बाबतीमध्ये अनेक उदाहरणं काकांनी या ठिकाणी दिली. आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की संगमनेर तालुक्यातली जी पतसंस्था चळवळ आहे ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एक आदर्श अशी पतसंस्था चळवळ आहे. हजारो कोटीच्या ठेवी आहेत, हजारो कोटी रुपयाच्या उलाढाली आहेत. आणि म्हणून एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये काय झालं याचा परिणाम फार मोठा इथं होत नाही, कारण इथल्या लोकांचा विश्वास जो आहे तो सहकारावर आहे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या विचारांवर आहे, बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वावर आहे. आणि म्हणून इथं प्रत्येकाला माहिती आहे, जरी फोटो समोर लावायची वेळ नाही आली तरी प्रत्येकाला माहिती आहे का आपल्यावर प्रत्येकाचं सीसीटीव्हीने लक्ष आहे. त्याच्यामुळे इथं कोणी काही करत नाही. आता काही जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून लपून छिपून जर कोणी काही कार्यक्रम केला तर त्याच्यामुळं काय लगेच सगळ्यांना आपल्याला त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करता येणार नाही. आपल्या संस्था या अतिशय ताकदीच्या संस्था आहेत. आपण पाहतो की 2,5-3 हजार कोटी रुपयापेक्षा जास्तच्या ठेवी आज आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी चळवळ आहे ही टिकली पाहिजे, चालली पाहिजे आणि पुढे गेली पाहिजे. यासाठीच खऱ्या अर्थाने थोरात साहेबांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. डॉक्टर साहेब स्वतः पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबरच आता आपण सांगितलं की बापूसाहेब टाक आहेत आणि जोशी साहेबांचाही उल्लेख आपण केला. खरं तर आम्ही अमृतवाहिनी म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला या सगळ्या पतसंस्था चळवळीचं आणि सहकारातील आर्थिक क्षेत्राचं एक नोडल एजन्सी म्हणून त्यांनी काम करावं आणि त्यांनी सगळ्या बँकांना आणि पतसंस्थांना वेळोवेळी मार्गदर्शन करावं आणि एक शिस्त लावावी अशा पद्धतीचं जबाबदारी देखील साहेबांनी त्यांना दिलेली आहे. कारण ते युनियन बँकेमधून रिटायर झाले आणि रिटायर झाल्या झाल्या दुसऱ्याच दिवशी त्यांना अमृतवाहिनी बँकेचा चेअरमन
साहेबांनी केलं आणि याच्यातूनच लक्षात येतं की साहेबांचं किती मोठं लक्ष या ठिकाणी चांगल्या संस्था टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राहिलेलं आहे. आणि म्हणूनच ही चळवळ टिकवण्यासाठी आपण सर्वजण अतिशय कटिबद्ध आहोत. खांडगाव जे गाव आहे ते अतिशय समृद्ध असं गाव आहे आणि त्या समृद्धीचं एक उदाहरण म्हणून आज ही फार मोठी इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मग तो दूध धंदा असो, तो ऊसाचं शेती असो, टोमॅटोची शेती असो, अन्य भाजीपाल्याची शेती असो, उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी या खांडगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि व्यवस्थापन देखील या सगळ्या शेतकऱ्यांचं इतकं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे की आलेल्या पैशाचा कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची याचं देखील उत्तम उदाहरण जे आहे ते आपल्याला आज खांडगावमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याचंच एक उदाहरण आता कपालेश्वरच्या सगळ्या देवस्थानच्या लोकांनी सत्कार केला, पण खांडेश्वरचं देखील देवस्थानमध्ये ज्या पद्धतीची काम चाललेलं आहे, म्हणजे आदर्श असं एखादं देवस्थान जर असावं तर ते खांडेश्वरचं देवस्थान आहे. शेकडो कोटी रुपयाच्या म्हणजे वर्षाला 50-60 लाख रुपयाचा या ठिकाणी आज उलाढाल त्या खांडगावच्या देवस्थानमध्ये होतीये. स्वतःचं उत्पन्नाचा स्रोत तयार करणं, त्याच्यातून प्रगती करणं आणि सामान्य माणसाला अतिशय कमी भावामध्ये सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध करून देणं हे काम या सगळ्या संस्थांनी मागच्या काळामध्ये केलंय. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्यातलेही सगळे नेते मंडळी आलेले आहेत, त्याचबरोबर ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी पुन्हा एकदा या संस्थेचे चेअरमन रावसाहेब गुंजाळ असतील, रमेश भाऊ गुंजाळ असतील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. लक्ष्मी बिगर शेती पतसंस्थेच्या इमारतीचं उद्घाटन, शेतकी साधन संस्थेच्या किराणा मॉलचं उद्घाटन, त्या उद्घाटनाचे प्रमुख आपले नेते आमदार बाळासाहेब थोरात, नाबाजी, मी, आमचे सोपनराव तिघजण एक केन घेऊन उभा राहिलो. आणि त्या केन पासून जी सुरुवात झाली तर ती समोरची दूध डेअरी 12 वर्ष नाबाजी पाटील चेअरमन ठेवले. तिथं सोपनराव सुरुवातीला होते, परंतु अतिशय काटकसरीनं तिची बिल्डिंग आम्ही बांधायला काढली. पहिला मजला झाला. दादानी सांगितलं, आले फिरायला, म्हणे नवाजी मी कर्ज देतो पण वरचा मजला सुद्धा बांधून टाका. त्या टायमाची गोष्ट म्हणजे 80-79 सालची गोष्ट. आणि मग त्या पद्धतीनं दोन्ही मजले वरचे झाले आणि पुढं चळवळ पतसंस्थांची आली. आणि आताच काकासाहेब कोयटेंनी जे सांगितलं त्या डेअरीची संलग्न पतसंस्था असावी, हे भाऊसाहेबांचं खरं धोरण होतं त्या काळाने. आणि ते भाऊसाहेबांनी सांगितलं की एक पतसंस्था तुम्ही सुरू करा. आणि आम्ही त्याच दुसऱ्या मजल्यावरती पतसंस्था आजपर्यंत 27 वर्ष झाले एका 20x10च्या 15x10च्या खोलीमध्ये चालवतो. आणि ती आज 31-32 कोटीवर आपण गेलेलो आहोत. खरं वास्तविक सगळ्या संस्था काढण्यामध्ये आम्ही खूप प्रयत्न केले, खूप काटकसरीनं चालवायचा प्रयत्न केले. परंतु एक तुम्हाला निश्चित सांगतो, संस्था आम्ही काढल्या पण त्यामध्ये मी बाकी स्वतः कधी संचालक झालो नाही. सतत तरुण मंडळीचं नेतृत्व असावं, तरुणाने हे काम करावं अशी माझी भावना सतत राहिल्यामुळं आजपर्यंत कधी एकाही संस्थेवर मी संचालक नाही. भाऊसाहेबांनी या दोन्ही संस्थेचे सुचवल्याप्रमाणे चालल्या आणि त्यांचं नाव घेऊन आतापर्यंत संस्था चालल्या. जे तरुण मंडळ संस्था चालवतंय, मला असं वाटतं महिना-2 महिन्यात आम्ही एकत्र बसतो, चर्चा होती, विनाकारण खर्च करायचा आणि हा माल जर त्यांना नेहमी शब्द असतो आणि तेच ते पालन करतात. म्हणून अशा दृष्टीनं या संस्था आपण आतापर्यंत आणलेल्या आहेत. पीक, कोबी, फ्लॉवरचं पीक, दूध, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि एक वेगळाच एक असं म्हणूया की त्यांचा पॅटर्न त्या ठिकाणी झालेला आहे की प्रत्येक संस्था सुद्धा खूप उत्तम चालवली जाते. आता या पतसंस्थेबद्दल इथे चेअरमन रावसाहेब पाटील आणि त्यांचे वाईस चेअरमन संजय पाटील यांचे मी अभिनंदन करतो. खरंच एवढी मोठी इमारत जसं काकासाहेब कोयटेंनी सांगितलं, ही खूप वेगळं गोष्ट आहे त्याबद्दल आणि अतिशय सुंदर केली. त्याच्यामध्ये आर्किटेक्टचंही खूप चांगल्या पद्धतीने योगदान आहे. तर म्हणजे ह्या सर्व गोष्टी करत असताना एक शिस्त, दूरदृष्टी अशा पद्धतीचे सर्व काळजी या
संस्थेमध्ये घेतले, खूपच चांगल्या पद्धतीने प्रगती झाली आहे. पतसंस्था चळवळीविषयी इथे खूप चिंतन झालं. खरं आहे, पतसंस्था चळवळ असेल, सहकार असेल, सहकारच एकंदरीत राज्यातला पाहिला की जिथे जिथे स्वार्थी लोक वागलेले, मला असं वाटतं तोच सगळ्यात मोठा दोष आहे. बाकी तर दोष आपण दुरुस्त करू शकतो. मला या निमित्ताने एकच सूचना करायची, काकासाहेबांनी सांगितलं, मी शासनाने सांगू इच्छितो की जेव्हा एखादी अशी पतसंस्था अडचणीत येते तेव्हा पतसंस्था फेडरेशननी तिथे घ्यावं. ती जेव्हा आपण त्या व्यावसायिकाच्या ताब्यात देतो तिथे मग मात्र त्या संस्थेला पूर्णच ती गाळात जाते. तिथे दिली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला निदान त्या ठेवीदारांचे पैसे, सगळ्यात महत्वाचं, कारण मी पाहिलं की कर्जाचं प्रमाण आणि ठेवीदाराच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर ठेवी परत करता येतील एवढे पैसे बऱ्याच ठिकाणी असतात, 80% तरी. मग तिथे उरलेल्या बाबतीमध्ये, आणि म्हणून मी जेवढ्या पतसंस्था अडचणीत आल्या, जेवढ्या तिथे सरकारच्या ताब्यात गेल्या, सरकारी अधिकाऱ्यांच्या, त्या काही संस्था परत तिथे वर आल्याने ठेवीदारांचे मात्र तिथे खूप हाल झालेले आहेत. त्यामुळे ही मात्र कुठेतरी याच्यामध्ये बदल केला पाहिजे. दुसरं आहे की जिथे एक्झिक्युटिव्ह पॉवर असतात, ज्यांना सह्यांचे अधिकार असतात, त्याच व्यक्तींना दोषी धरलं पाहिजे. हे सामुदायिक जबाबदारीच्या नावाखाली आपण तिथे आमच्या अनेक महिला डायरेक्टर झाले असतात, त्यांना किती त्रास होतो, किती मानसिक त्रास आणि खूप त्रास होतो. तर याबाबत आपल्याला काहीतरी शासकीय पातळीवर, आता साहेब आहेत, सत्यजित आहेत, आम्ही पण वारंवार विधिमंडळात मांडलं की याच्यामध्ये काहीतरी कायद्यामध्ये बदल त्या ठिकाणी झाले पाहिजे, कारण सहकार खूप गरजेचं आहे. विशेषतः आता तर खरं म्हणजे या सगळ्या जे आपण म्हणतो की जागतिकीकरण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर मोठे उद्योजकांचं वेगवेगळ्या क्षेत्रावर तर आक्रमण व्हायला लागलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला सहकारी चळवळ कशी पुढे नेता येईल. आता खूप गोष्टी आहेत, लहान भाऊ आहेत, मागच्या पिढीमध्ये आदरणीय दादांच्या तालमीमध्ये तयार झालेले ते नेतृत्व आहे. आता नवीनही नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मी त्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हिच्या नूतन वास्तूचे उद्घाटन, रौप्य महोत्सवी समारंभ, त्याचप्रमाणे खांडेश्वर शेतकरी सहकारी साधन संस्था हिच्या किराणा मालाच्या स्थलांतरचं उद्घाटन, या कार्यक्रमाकरता अध्यक्ष माननीय लहानभाऊ पाटील गुंजाळ, उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, स्वामी दयानंद गिरी महाराज, इथे उपस्थित आमदार सत्यजित तांबे, माननीय काकासाहेब कोयटे. आज आपण लक्ष्मी ग्रामीण बिगर संस्थेचा, या बिगर शेती पतसंस्थेचं नूतन वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे. हे खरं आहे की ही पतसंस्था आता असं झालंय की इकडं पुढच्या निमगाव बुद्रुककडं जायचं असेल, सावरचोळकडं, तर सध्या तरी मान वळवल्याशिवाय कोणी जाऊ शकत नसेल असं मला वाटतंय. मी जात असताना असं पाहिलं की अरे बांधली पतसंस्था एवढी मोठी कशी, कोणाला विचारलं अरे काय नेमकं काय, त्यावेळेस नावं दिलेलं नव्हतं, तेवढी पतसंस्था आहे. म्हणजे पतसंस्था एवढी मोठी पतसंस्था म्हणजे किती शेकडा कोटीच्या ठेवी आहे का 1000 कोटीच्या ठेवी म्हणले, एवढी मोठी कशी, बँकेच्या वरती असतात एवढी कशी. परंतु याच्यामध्ये एक फार वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी मला लक्षात आल्या की अशी इमारत रस्त्याने जात असत दिसत असताना मात्र तिचे स्क्वेअर फूट तितके जागा नाहीये. आणि तिचं नियोजन जे केलंय आर्किटेक्ट जे आहेत त्यांचं कौतुक या निमित्तानं मी करतो. हा योगेश वागचौरे आणि तो काय टीम तुमची मालपारीजींचं का, त्याच्यात आत फार इंटेरियर तर सुंदरच केलंय, परंतु प्रत्येक गोष्ट जितकी पाहिजे तितकी व्यवस्थित पद्धती केली. थोडी वाढीव मला दिसली. काउंटर जे केलेत आता जर आत पाहिले तर काउंटर कस्टमरला आल्यानंतर ते काउंटर 5-7 काउंटर आहे, म्हणजे पुढे व्यवहार वाढला तरी हरकत नाही असं म्हणणार अशा प्रकारचं आहे. लॉकर केलेलं आहेत, म्हणजे तो स्ट्रॉंग रूम सुद्धा तिथं दिलेली आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाचे ऑफिस वेगळ्या पद्धतीनं केलेले आहेत. या पलीकडे जाऊन सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे वरचा सुंदर हॉल आहे, बैठकीचा सुंदर हॉल. नुसतं वार्षिक सभा तर आहेच, परंतु अनेक सेमिनार सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकाल. म्हणजे शहरात सुद्धा नसेल असा सुंदर हॉल इथे केलेला आहे. तुम्हाला थोडीशी मॅनेजमेंटचं आता सवय झालेलीच आहे, कारण इथे डॉक्टर तन्मेनी सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीने खांडेश्वरची मॅनेजमेंट जर पाहिली, तुमचं मंगल कार्यालय, मंदिर, ह्या सगळ्या, तर तुम्हाला मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीनं जमते.
आणि त्याचा परिणाम सगळा इथे सुद्धा दिसला का जुन्या पिढीनं तर चांगलं केलं, नानाजी पाटील, लालभाऊ पाटील यांनी तर खांडेश्वरचं केलं, पण नव्या पिढीनं सुद्धा त्याच्या पुढे जाऊन ही पतसंस्था सुंदर पद्धतीने उभी केली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पतसंस्था काय फक्त याच्यावर अवलंबून आहे, इमारत चांगली मग पतसंस्था चांगली असं कधी म्हणता येत नाही. शेवटी असतं महत्व कागदाला एका. आणि ज्यावेळेस काकासाहेबांनी कागद वाचला सांगितलं का अरे अत्यंत चांगलं, हे सर्टिफिकेट खरोखर चांगलं आहे. काकासाहेबांनी सांगितलं याचा अर्थात महाराष्ट्राची पतसंस्थाची चळवळ ते सांभाळतायत, पूर्णपणे चळवळ सांभाळतायत. हजारो पतसंस्था आहेत, हजारो कोटीच्या ठेवी त्यामध्ये आहेत आणि ती सगळं ते सांभाळत असताना त्यांना ऍट ए ग्लान्स कळतं का कशा पद्धतीने आहे. थोडी काळजी 10% NPA जे आहे त्याच्या बाबतीतली काळजी असली तरी ती आपल्याला सोडावं लागेल आणि ही संस्था ही पुढे नेली पाहिजे. आणि म्हणून आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये रावसाहेब पाटील गुंजाळ यांचं तर पहिले चेअरमन जे झाले तेव्हापासून आतापर्यंत चेअरमनच येते. आता त्याला 30 वर्ष झाले माझं चेअरमन पद त्यांच्याकडे, 27 वर्ष चेअरमन पद त्यांना आहे आणि ती गोष्ट त्यांनी चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याचं काम हे केलंय. मला आठवतं की पतसंस्थांची ही सगळी चळवळ संगमेर तालुक्यामध्ये त्यावेळेस 2 पतसंस्था, एक सातपूरला पतसंस्था होती आणि आपली सर्वोदय पतसंस्था होती. त्यावेळेस पवार साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी त्यांना म्हणजे 85ची गोष्ट 89ची गोष्ट बोलतो मी, 88-89ची. त्यावेळेस मी आपल्या सगळ्यांचं म्हणणं होतं की अशी पतसंस्था केली पाहिजे. अनेक वेळेस आम्ही पत्र दिले, ऑर्डर व्हायची, परंतु पुढे जात नव्हतं. पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना मी लॉबीत आम्ही बसलो, मी समजून सांगितलं साहेब या पैसे स्वतः लोक गोळा करणार आहे आणि त्यांचं तेच वाटणार आहे, सरकारला काही द्यायचं नाही, फक्त नियंत्रण करायचं, काळजी घ्यायची का चुकीचं काही घडणार नाही. ही चांगली चळवळ उभी राहू शकते. आणि त्यांनी सांगितलं खासबाब म्हणून तुम्ही काही करून पहा म्हटले. असं म्हटले खरे, खासबाब म्हणूनची ऑर्डर काढली, प्रत्येक आठवड्याला पतसंस्था आम्ही आणल्या. तो धडाकाच होता. 90 ते 95 एक कलमी कार्यक्रम पतसंस्था मंजूर करून आणायचा, त्याचे उद्घाटन करायचं. असं निरनिराळे समुदाय एकत्र आले, त्यांनी पतसंस्था स्थापन केली, तिथे डिपॉझिट त्यांनीच परत वाटप असं सुरुवात केली. त्यावेळेस दूध संस्थांची चळवळ आपली पुढे गेली दुधाची. त्यावेळेस मी प्रथम जोरव्याला दूध सोसायटी पतसंस्था असं जोडून काढलं. इकडचा चेअरमन तिकडं कॉप करायचा, तिकडचा चेअरमन इकडं कॉप करायचा. आणि या पद्धतीनं जो जाळं संगमेर तालुक्यामध्ये निर्माण झालं आणि एक खूप चांगली मोठी चळवळ संगमेर तालुक्यामध्ये निश्चितपणे उभी राहिली, ही नाकारता येत नाही. आणि इथे हे सांगत असताना माननीय काकासाहेबांनी तर हेच सांगितलं आणि त्यांनी एक पुस्तक जिल्ह्याचं काढलेलं आहे त्यांच्या चळवळीत, अहमदनगर जिल्ह्यातली पतसंस्थांची चळवळ. आज असं आहे की एकंदर राज्यामध्ये 30,000 पतसंस्था होत्या आणि 33,000 कोटीच्या ठेवी होत्या. हे मी पाहिले ललित गांधी ज्यावेळेस अध्यक्ष होते त्यावेळेस. आता मी विचारलं की आता पतसंस्था किती, तर आता 16,000 पतसंस्था राहिल्या, पण ठेवी मात्र गेल्यात 1,00,000 कोटीच्या. 1,30,000 कोटी पतसंस्था म्हणजे केवढी ताकद निर्माण झाली पहा या पतसंस्था चळवळीची. संगमेर तालुक्याचं वैशिष्ट्य असंच आहे की आपल्या ज्या पतसंस्था आज संख्या जरी ती मोठी दिसत असली कारण त्यात बऱ्याचशा यांच्या नोकरदारांच्या पतसंस्था असल्यामुळे ती संख्या मोठी होत असते पगारदारांच्या त्या, परंतु एकंदर पतसंस्था आपल्या ज्या आहे त्याच्यामध्ये ज्या ठेवी आहेत, ह्या ठेवी 31 मार्चच्या आहेत, त्या आहे 1,946. आणि आता बापूसाहेबांनी मला जे दिलंय त्यांनी सांगितलं की 1,966 म्हणजे 20 कोटीच्या हे वाढलेलं आहे या 4-5 महिन्यामध्ये 31 मार्च नंतर. परंतु 2,000 कोटी रुपये संगमेर तालुक्यातल्या पतसंस्थांमध्ये आहे. ही केवढी मोठी ताकद आहे. पतसंस्थांमुळे एक हक्काचं साधन निर्माण झालं. तुमची गाय आजारी पडली तुमचं 20 लिटर दूध जातं म्हणलं तर सहीवर देऊन टाकतील पतसंस्था, घेऊन जा पण पैसे वसूल करणारच आम्ही. ज्याला मदत पाहिजे त्याला मदत पाहिजे त्यावेळेस हक्काचं साधन, घरचं साधन हे राष्ट्रीयकृत बँक करू शकत नाही अशी मदत. जिल्हा बँकेला सुद्धा या बाबतीतल्या मर्यादा आहेत, अर्बन बँकेला सुद्धा मर्यादा आहे, व्यापारी बँकेला मर्यादा आहेत. ती संधी ही आपल्याला पतसंस्थेच्या माध्यमातून उपलब्ध झाली. ही वस्तुस्थिती आहे. खूप मोठं चलनवलन यामध्ये फिरतंय. 2,000 कोटी. दुसरा नंबर जो लागला तो कोपरगावचा लागला. कोपरगाव मध्ये 1800 काही ठेवी आहेत
मी म्हटलं तुम्ही काही कमी नाही. ते म्हणले 1800 मध्ये 900 माझ्याच पतसंस्थेचे. काका साहेबांचे 900 कोटी, बाकी मग उरलेले 900 कोटी. तर त्यांनी फार सुंदर पद्धतीने चालवली. 900 कोटीची पतसंस्था ही केवढी मोठी पतसंस्था आहे. ते अत्यंत, म्हणून अध्यक्षावरीच्या योग्यतेचे त्यांचं सिद्ध केलेलं आहे की मी अध्यक्ष महाराष्ट्रात होऊ शकतो, हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे. आणि आज आणखी सिद्ध केलं कडक भाषण करून. तुम्ही बोललंच पाहिजे, कोणीतरी आसूड ओढलंच पाहिजे, त्याच्याशिवाय कोणतीच गोष्ट ठीक चालत नाही. म्हणजे समाज जर नीटच चालला असता व्यवस्थित तर पोलीस काय न्यायालय कशाला लागले असते. शेवटी समाजामध्ये प्रवृत्तीवर अप्रवृत्ती असतात. ह्या खरं आहे की आम्हाला अत्यंत वाईट वाटतं सांगताना की मी एक छातीठोक पद्धतीनं बोलायचो का संगमेर तालुक्यातील पतसंस्था ही बेस्ट चळवळ आहे आमची, सहकाराची चांगलीच आहे, त्यात पतसंस्थेचं उदाहरण द्यायचो, पाहुण्यांना कौतुकानं सांगायचो. पण आता थोडस कचरायला लागलं आणि त्याचं दुःख आहे आम्हाला. एक दोन पतसंस्थांनी ज्याच्यावर विश्वास लोकांनी टाकला, सामान्य माणसाने टाकला, भांडी घासणाऱ्या बाई असेल की थोडीफार पैसे गोळा करते ती पतसंस्था टाकते, थोडं व्याज जास्त मिळतं इतर याच्या विषया, कुणी कामगार असतो, कुणी फर्निचर करणार असतो, अशा सगळ्यांनी टाकले, गरीब माणसांनी टाकले. तिचा एक विश्वास म्हणून टाकल्यानंतर ती जबाबदारी पाळण्याचा विश्वास, त्याला पात्र होण्याची जबाबदारी आपली असते. जे दुर्दैवानं घडलं अत्यंत संगमेर तालुक्याकरता आपल्या आणि पतसंस्था चळवळी करता सहकार्याकरता बिलकुल बरोबर घडलेलं नाही, हे स्पष्टपणे या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आता आपण काय आम्ही ठीक आमचे फोटो लावले, पण आम्ही थोडं रोज पाहायला जातो काय करताय कोण. जर असं कळत असेल, डायरेक्टर म्हणत असतील की आम्हाला चहा नाही मिळत, मीटिंग मध्ये ज्यावेळेस चेअरमन सांगतो त्यानंतरच चहा मिळतो. मी म्हणलं खरंच शिस्त चालली का नाही, कडक शिस्त आहे. आता साहजिक म्हणणार ना मी 5,000ची एक जाहिरात दे रे बाबा याला, असं म्हणल्यानंतर आम्ही जाहिरातीत बाहेर घेत नाही. अरे वा म्हणलं, तुला आणखी शाबासकी. तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं एक नवं दालन सुरू केलेलं आहे, यशस्वी रीतीनं चालवलेलं आहे. कमी नफा घेऊन ते चालवल्यामुळं नफा दिसत नसला ते लोकांना स्वस्तामध्ये अनेक गोष्टी मिळत आहेत, याचाही आनंद आहे. याच्यात आता नवी टेक्नॉलॉजी आली, सॉफ्टवेअर आले, ठराविक वस्तू ठेवल्या तर त्या वस्तू जसं कमी होतील ते कळतं. नाहीतर हे काही सोपं नाही म्हणजे हे चालवणं बरं का. एक खरं आहे की कपालेश्वर जसं खांडेश्वर झालं तसं कपालेश्वर सुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल याची खात्री मला आहे. खूप चांगली अर्थव्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. मला आठवतं की आजचा कार्यक्रम आठवत असताना अनेक वेळा एक कार्यक्रम आठवत असतो, भाऊंच्या लक्षात आहे की मला माहित नाही. आणि तो कार्यक्रम म्हणजे एका वेळेस मणिभाई देसाई, आप्पासाहेब पवार, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी दुधाच्यावर परिषद आपली झाली होती. आपल्याला खूप शुभेच्छा आजच्या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.